नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघत आहे हॉटेलसारखं चिकन 65 बनवण्याची फार सोपी पद्धत आहे आणि खूप कमी वेळेत बनवून तयार होते। आता तुम्हाला हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही। चिकन 65 मी ज्या पद्धतीने बनवलं फक्त तुम्ही तीच पद्धत वापरा, म्हणजे तुमचंही चिकन 65 हॉटेलसारखं होईल। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया, पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण मस्त असं चमचमीत स्वादिष्ट चवीला एकदम भन्नाट लागणारं चिकन 65 हॉटेलसारखं घरी बनवायला सुरुवात करूया। चिकन 65 बनवण्यासाठी लागणारे साहित्य आज आपण इथे बघत आहे। इथं मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं आहे। याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। आपल्याला 65 करण्यासाठी बोनलेस चिकनचाच वापर करायचा। बघा, मध्यम आकाराचे पीस कट करून घ्यायचे। तर इथं 4-5 चमचे दही आहे, छान घट्ट आहे, जास्त आंबट नाही। तुम्ही जर जास्त आंबट दही वापरसाल तर मग 2-3 चमचेच वापरा। इथं 1 चमचा तांदळाचं पीठ आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा इतका गरम मसाला आहे, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आहे, हे रंगाचं आहे। रंग येण्यासाठी मी यामध्ये कोणताही फूड कलर वापरत नाही। 1 चमचा आला लसूण पेस्ट, 1 मोठा चमचा मिरे पूड आणि अर्धा चमचा इतकं लाल तिखट घेतलं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये 2-3 मिरच्या मिक्सरला फिरवून त्यावर 2-3 लसूण पाकळ्या त्याचा ठेचा करून सुद्धा यामध्ये घालू शकता, पण मी इथं मिरची पावडरचाच वापर करत आहे। 1 रंगाचा आहे आणि 1 तिखट आहे। हे तिखटाला खूप भारी आहे तर मी कमीच घेतला आहे। इथं 1 कांडी लसूण घेतला आहे, त्याला बारीक कापून घेतलं। बघा, छान असा बारीक कापायचा। आणि इथं खूप सारे कढीपत्त्याची पानं आहे। आता सगळ्यात अगोदर आपण चिकन मस्त मॅरिनेट करूया। तर इथं दही आहे माझ्याकडे, छान घट्ट आहे, यामध्ये घालून घ्यायचं। त्यासोबत आलं लसूण पेस्ट आहे, ही सुद्धा घालून घेते। यामधील अर्धी मिरे पूड मी वापरत आहे, धनेपूड आहे 1 चमचा आणि रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर। तुम्ही फूड कलरसुद्धा वापरू शकता, पण मी घालत नाही। गरम मसाला आहे। तरी ते कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ, चाट मसाला आणि मिरी पूड आहे थोडीशी। तर हे मिश्रण आपल्याला नंतर लागेल, अगोदर आपल्याला चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर इथं मी व्यवस्थित असं छान हा मसाला याला लावून घेते। चिकन 65 बनवण्याची फार सोपी पद्धत आहे, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। आता व्यवस्थित चोळून मसाला मी लावून घेते आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त मी मसाले चिकनला लावून घेतले। 1 पीसला व्यवस्थित मसाल्याची कोट झाली आहे। आता यावर झाकण ठेवून कमीत कमी 1 तासभर मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आता इथे 1 तास झाला आहे, झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त छान चिकन मुरलं आहे। तर यामध्ये आपल्याला इथं तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर हे घालून घ्यायचं। याने काय होते, मस्त चिकन कुरकुरीत होते, मस्त याला असा एक क्रिप्स येतो। त्यामुळे आवर्जून हे घाला। आता परत एकदा आपल्याला मस्त हाताने व्यवस्थित हे चोळून याला लावून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ लावून घेतलं आहे। आता आपल्याला हे तळण्यासाठी तेल गरम करायला घ्यायचं आहे। आता इथे तेल छान कळकळीत तापून घेतलं मी। यामध्ये आपल्याला चिकनचं 1-1 पीस सोडायचं आहे। हे बघा, जेवढे यामध्ये मावतील तेवढे चिकनचे पीस आपण सोडून घेऊ आणि गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला चिकन छान तळून घ्यायचं आहे। आणि पलटी करायची अजिबात घाई करू नका, एक बाजू चांगली होऊ द्या, पुरेसा वेळ जाऊ देत आणि नंतर मग पलटी करा, कारण चिकन आहे छान तळल्या गेलं पाहिजे। आता आपण अलगद हाताने पलटी करूया। तुम्ही बघू शकता एक बाजू छान झाली आहे। बघा, आता पलटी करून घेऊया।
बघा छान मस्त असा रंग आला आहे। मस्त एक बाजू छान तळली गेली। आता ही बाजूसुद्धा छान तळून घ्यायची। हे चिकन आपल्याला कमीत कमी 3-4 मिनिटासाठी छान तळून घ्यायचं आहे। आणि बघा इथं मस्त चिकन कुरकुरीत तळून घेतलं आणि रंगही सुरेख आला आहे। मस्त असं छान कुरकुरीत झालं आहे। तर मी याला काढून घेते। तुम्ही बघू शकता मस्त असे भन्नाट दिसतात हे पीस। तर ही 65 बनवण्याची फार सोपी पद्धत आहे। तेल छान नितळून घ्यायचं। आता याचप्रमाणे सगळे चिकनचे पीस तळून घेऊया। आता इथे त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल मी इथं घालून घेतलं आहे। त्यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला लसूण हा घालून घ्यायचा, कारण चिकन 65 मध्ये लसूण खूप साऱ्या प्रमाणात वापरतात। आणि हा लसूण आपल्याला सोनेरी रंगावर छान खमंग होईपर्यंत मस्त याला परतून घ्यायचा आहे। आता इथं तुम्ही बघू शकता मस्त असा सुरेख रंग आलाय, छान तळून घेतला हा। आता यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालूया। मस्त अशी छान खमंग फोडणी बसते। कढीपत्ता आणि लसूणचा छान असा स्मेल येत आहे। आता मी यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घालत आहे। याला मधोमध चीर पाडून घेतली। तर हे यामध्ये घालायच्या आणि फक्त एखाद मिनिट परतून घ्यायचं। आणि आता यामध्ये आपण जे चिकन तळून घेतलं ते घालून घ्यायचं आहे। बघा छान असं कुरकुरीत झालं आहे। मस्त असा क्रिस्प आला आहे आणि वास तर जबरदस्त येतोय तेलामध्ये। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर 65 करत असताना त्यामध्ये लसूण खूप साऱ्या प्रमाणात वापरतात आणि त्यासोबत कढीपत्त्याचे पानंसुद्धा फ्लेवर छान उतरतो। तर हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं। आणि आता या स्टेजला आपल्याला इथं चाट मसाला घालायचा। तर यामध्ये मी मिठाचा वापर केला नाही आहे, कारण चाट मसाल्यामध्ये भरपूर प्रमाणात मिठाचा अंश असतो। यामध्ये मिरेपूड घालून घेऊया। आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता मस्त असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं। आणि बघा काय भारी दिसत आहे चिकन 65। एकदम हॉटेलसारखीच चव घरी येते। खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची। गॅस करूया बंद आणि गरमागरम सर्व करूया। तुम्ही इथं बघू शकता आपलं चिकन 65 बनवून तयार आहे। आणि बघा काय दिसते भारी, बघता क्षणी तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटेल। चिकन 65 घरी बनवलेलं आहे। चवसुद्धा हॉटेलसारखीच येते आणि बनवायची खूप सोपी पद्धत आहे। बघा फार कमी वेळेत बनवून तयार होते। फक्त मी ज्या पद्धतीने बनवलं ती पद्धत फॉलो करा, म्हणजे तुमचं ही चिकन 65 सेम हॉटेलसारखं होईल। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।